नमस्कार. संवादातून सहकारामध्ये परत स्वागत आहे. आपण मागच्या एपिसोडमध्ये पोटनियम या विषयाची चर्चा केली होती आणि त्या चर्चेनुसार आपण पोटनियमामधील संस्थेचं कार्यक्षेत्र या विषयावर थोडीशी माहिती घेणार आहोत. संस्थेचं जे काही रजिस्ट्रेशन क्रमांक आहे आणि नाव जे आहे ते त्या पोटनियमामध्ये सर्वात प्रथम नोंदवलं जातं आणि त्यानंतर संस्था ज्या कार्यक्षेत्रात काम करणार आहे त्याची नोंद त्याच्यामध्ये केली जाते. आता कार्यक्षेत्र म्हणजे कसं? कार्यक्षेत्र हे असं असतं की कार्यक्षेत्र निबंधक आपल्याला लिहून देतो आणि त्याची रजिस्ट्री करून देत असतो. तर अशा वेळेस त्या पोटनियमात त्याची नोंद असणं गरजेचं आहे. तर हे कार्यक्षेत्र जे असतं त्याच कार्यक्षेत्रात संस्था काम करू शकते. मग कार्यक्षेत्र कसं असतं? कार्यक्षेत्र हे एक वार्ड, महानगरपालिका, त्याच्यानंतर तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय अशा पद्धतीचं कार्यक्षेत्र असतं आणि या कार्यक्षेत्राची नोंद त्याच्यामध्ये केलेली असते. या गोष्टीचा विचार करता आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे सहकारी संस्थेत काम करताना की संस्थेच्या पोटनियमात जे कार्यक्षेत्र लिहिलेलं आहे त्याच कार्यक्षेत्रात आपल्याला आपला व्यवसाय करता येऊ शकतो. आणि जर आपल्याला तो व्यवसाय वाढवायचा असेल किंवा आपल्याला आपलं कार्यक्षेत्राच्या बाहेर काम करायचं असेल तर आपल्याला निबंधकांकडून त्याची परमिशन घ्यावी लागते. त्याची वार्षिक सभेत नोंद घेऊन संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवून संस्थेला आपलं कार्यक्षेत्र मोठं करता येतं. तरी हे लक्षात ठेवा, संस्थेचं काम करताना कार्यक्षेत्राला फार महत्त्व आहे. नमस्कार.